दोन दिले असतील. चला वेळ घालू नका आता. हॅलो हॅलो हॅलो. त्याला दाखव एकदा. अरे बंद झालं. हॅलो हॅलो. सिद्धेश ना. हा सिद्धेश ना. हो हो हा कोण आहे बॅट्समन. हॅलो हॅलो का हो. हॅलो हॅलो हॅलो. चला चला. दादा ओ हा कोण आहे आता स्ट्राईकला कोण आहे. स्ट्राईकला कोण आहे. हर्षल आणि नॉन स्ट्राईकला समीर. एक विकेट गेली पहिल्या चेंडूवर आणि तदनंतर हर्षल आणि समीर मालोदे पहिल्या षटक. पुढचा चेंडू. हो इथे इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने जरूर केला. तिकडे एक धाव घेतलेली आहे. पत्रकार चषक 2024 अंतिम लढत आहे. मेगा फिनाली आहे. ग्रँड फिनाली आहे. एका बाजूला गोरेगाव प्रेस क्लब तर दुसऱ्या बाजूला अलिबाग प्रेस क्लब यांच्या दरम्यान हा 2-2 षटकांचा सामना होतोय. वेळेअभावी नक्कीच या क्रीडा स्पर्धेला थोडासा वेळ झाला आणि त्यानंतर आयोजकांना सामने कमी करावे लागले. परंतु 2 षटकांचा सामना होतोय. अंतिम विजेता कोण होणार 2024 या स्पर्धेचा, यासाठी ही लढत आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतील तिकडे पकडला जातोय झेल. आणखी एक विकेटचं पतन होतंय. पर्यंत झालाय आणि पहिले षटक आपण पाहतोय. वैभवच्या माध्यमातून पहिले षटक टाकलं जात आहे. वैभव टेंबे मागील वर्षी उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब याच वैभव टेंबेने मागील वर्ष पत्रकार चषक झाला त्यामध्ये वैभव टेंबे यांनी आपल्या नावाचा दबदबा अलिबाग नगरीमध्ये दाखवला आणि आज वैभव टेंबेच्या जादुई गोलंदाजाने हेच वैभव टेंबे आज मात्र पुन्हा एकदा कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. क्या बात है. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. वैभव टेंबे यांच्या गोलंदाजीला साजेशी इथे मात्र क्षेत्ररक्षण होतंय. वैभव टेंबे यांचा विचार केला तर नक्कीच ते खेळाला, क्रिकेट या खेळाला जोडून आहेत. लोरेरा गोरेगाव या विभागात जी क्रिकेट असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि गतवर्षीचे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्यांनी घेतलेला आहे. धावसंख्या 1 षटकांती 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सिकंदर. 6 चेंडू टाकतील. सिकंदरला हल्ला चढवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू मात्र पकडला जात नाही. तद्वर एक घेतली. दुसरी धावेचा प्रतीक्षा आणि इथे मात्र चांगली फेकी. एक धाव जरूर
जरा पुढे चला लवकरात लवकर, कारण राजन दाखल होत आहेत नवीन बॅटर. दुसरं षटक सिकंदरच्या माध्यमातून गोरेगाव प्रेस क्लबच्या माध्यमातून टाकतायत. आज फायनल मध्ये लगातार दुसऱ्या वर्ष या फायनल मध्ये प्रवेश करणारा गोरेगाव संघ आहे. भारत गोरेगाव यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आज ते खेळतायत आणि खऱ्या अर्थाने चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. अलिबाग याही नावाचा दबदबा या पूर्ण स्पर्धेमध्ये जरूर राहिला. रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक तालुक्यातून संघ दाखल झाले. त्यामध्ये कर्जत होते, नागोठणे, पाळी होता, खलापूर, श्रीवर्धन, मसला, पोलादपूर, महाड, अलिबाग, पेड असे संघ दाखल झाले. आणि पत्रकार दिनानिमित्त आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये एक चांगला सहभाग जरूर घेतलेला आहे. अंतिम चरण आहे या स्पर्धेचं. अंतिम चरणामध्ये आपण पाहतोय सिकंदर गोलंदाजी मार्कवर आहेत. अलिबागसाठी गोलंदाजी करतायत. समोर अलिबागचे बॅटर जरूर आहेत. चेंडू आणि फळीचा संपर्क येत नाही, तिकडे धावा येत नाही. धावा आता मात्र थांबलेल्या आहेत. 9 वर 8 धावा, सॉरी 8 धावांवर धावफलक थांबलेला आहे. स्लोवर डिलिव्हरी, गती परिवर्तन केला, परंतु त्या गतीला सुद्धा पारखलं फलंदाजाच्या माध्यमातून. एक मोठा फटका सजवला, तिकडे चौकार आला. धावफलक 12 वर जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा एक चेंडू असणार आहे पहिल्या सत्रातील. आपण पाहतोय ग्रँड फिनाली, मेगा फिनाली. अलिबाग प्रेस क्लब आणि इथे धाव सुटलेली आहे. एक तर धाव जरूर आलेली आहे 12 आणि त्यानंतर एक धाव 13. येणाऱ्या काळात 14 धावांची गरज असणार आहे गोरेगाव प्रेस क्लबला. 14 धावांची गरज. चला लवकरात लवकर अलिबाग. एक विशेष सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. पंधरा वर्षाच्या महिलांच्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्राच्या एक महाडमधील गुणी खेळाडू रोशनी पारदी हिची निवड झालेली आहे नुकतीच. त्या निमित्तानं महाड प्रेस असोसिएशनच्या वतीनं आणि रायगड प्रेस क्लबच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी आष्टीकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोशनीचा सन्मान केला जातोय. मी सर्व पत्रकारांच्या वतीनं रोशनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगतो की या महाराष्ट्राच्या संघाची एक संघनायिका म्हणून ती भविष्यात नक्कीच चमकेल आणि महाडचं आणि रायगड जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करेल. ह्याच तिला पत्रकारांच्या वतीनं खऱ्या अर्थाने शुभेच्छा राहतील. चला फिल्डिंग सजवा रोशनी पारदी याला सुद्धा शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. परंतु पत्रकार बंधूंची हे क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद दीपक जाधव साहेब महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा घेत आहेत. त्यांचे सगळे पत्रकार बंधू त्यांचे मित्र आज मात्र या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दूरवरून जरूर आनंद घेत आहेत, परंतु विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दीपक जाधव साहेब नक्कीच त्यांचे सगळे पोलीस मित्र आज मात्र पत्रकारांचा एक सामना पाहण्यासाठी हजर आलेले आहेत. वेळात वेळ काढून दीपक जाधव साहेब उपस्थित झाल्याबद्दल खऱ्या अर्थाने धन्यवाद. 14 धावांचं लक्ष घेऊन आपण पाहतोय गोरेगाव प्रेस क्लब 14 धावांचं लक्ष घेऊन गोरेगाव प्रेस क्लब उतरलेले आहेत मैदानात. जे आघाडीला आपण पाहतोय वैभव आणि वैभव असतील नॉन स्ट्राईकला, तर अजेश आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण पार करण्यासाठी मोठा 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 आणि खूपच मोठा फटका जरूर आलेला आहे.
क्लब नाही नाही समजलं. गेल्या वर्षी जे काही राहिलं होतं भारत गोरेगाव सरांच्या टीमचं ते आता मात्र भरून काढतायत की काय, कारण गेल्या वर्षी गतविजेत्या नागोटण्या संघाबरोबर त्यांना पराभव पत्करावा लागला अलिबागला झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये, परंतु यंदा बऱ्याचशा परिश्रमाने या क्रीडा स्पर्धेमध्ये ते उतरलेले आहेत. पुन्हा एकदा इथे हवेत आहे चेंडू, खाली क्षेत्ररक्षक येतील का, तर पकडला जातोय झेल. चौदा धावांचा पाठलाग चालू असताना 8 धावा धावफलकावर जिथे अजयश मात्र आपल्या संघाची साथ सोडतायत. खऱ्या अर्थाने मनोजी खांबे आणि सर्व महाड आणि रायगड प्रेस क्लबचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे. एक बहारदार नियोजन अख्ख्या दिवसभर पाहायला भेटलं. समर्थ रायगडच्या पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी तेही पत्रकार दिनानिमित्त खऱ्या अर्थाने कौतुक आहे. आणि हे पत्रकार बांधव येणाऱ्या काळात नक्कीच आपल्या लेखणीने या समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे आहेत जरूर, परंतु आज क्रिकेटच्या पटलावर त्यांचं प्रदर्शन करत आहे. सुंदर प्रदर्शन पाहायला भेटलं आणि नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत चंद्रकांत. हो, हलक्या हाताने चंद्रकांत एक शांत डोक्याची समजदार पारी जरूर खेळतायत. धावफलक 1 ने पुढे जाईल. तब्बल 9 धावा धावफलकावर जिथे 14 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय पत्रकार चषक 2024 सर्वांनी खूप चांगली मेहनत जरूर घेतली. सगळ्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण इतकी मोठी क्रीडा स्पर्धा कमी वेळेत उभा करणं आणि इतकं मोठं आयोजन हे सुद्धा खूप छान होतं. स्पर्धा प्रमुख रवीजी शिंदे यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं होतं. खूप चांगलं मेहनत त्यांनी जरूर घेतली. काल संध्याकाळी हे सगळे आयोजक आपल्या हातात भेटेल ते काम करत या क्रीडा स्पर्धेला पुढे नेण्यासाठी होते. धावफलक आपण जाऊया धावफलकाकडे, जिथे 10 धावा धावफलकावर नाममात्र 4 धावांची गरज. मोठा फटका येईल का? अलिबाग बनाम आपण पाहतोय कोरेगाव संघ गेल्या वर्षी उपविजेत्या पदावर थांबावं लागलं. नागोटण्या संघाने विजेतेपद पटकावलं होतं, परंतु या वर्षी 2024 पत्रकार चषक मिळवणार का, यासाठी ही लढत जरूर आहे. आता 6 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे. 2 धावांची गरज गोरेगाव संघाला विजयासाठी. 6 चेंडू आणि 2 धावांची. चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा आहे. उद्या मात्र 1 लाखाची क्रीडा स्पर्धा बिरवाडी MMA MIDCच्या मैदानावर जरूर आहे. नक्कीच रुपेजी पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा आपण एक आयकॉन देशभरातून आणू शकता आपल्या गावातल्या टीम मधून, आणि त्याही क्रीडा स्पर्धेचा उद्या सुद्धा आनंद जरूर घ्या, कारण क्रिकेटच्या पटलावरील मोठी क्रीडा स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला जरूर येत आहे. क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्रिकेटच्या परिभाषेत याला मंकटिंग म्हटलं जायचं, हल्ली तसं म्हटलं जात नाही. तो नियम मात्र बदलला गेला मागील काळात. 2 धावाची प्रतीक्षा असताना हा सामना संपलेला आहे. मोठा फटका मारून आणि गोरेगाव संघ विजेता झालेला आहे.